आहे, ज्याच्या आज्ञेचे आपण पालन करतो आणि ज्याच्या नाजुटीत आपण आनंदाने जगतो. आपण नेहमी फक्त एकाच व्यक्तीने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे वागतो. त्यांचे शब्द त्यांच्या आकाशीय राजाच्या प्रभावाचा पुरावा होते. आणि अर्जुनाला माहित होते की जर त्यांना पटवायचे असेल तर त्याने काळजीपूर्वक चालणे आवश्यक आहे. गांधर्वांना उत्तर देताना धनंजयचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. इतर लोकांच्या पत्नीशी हा संपर्क आणि माणसाशी ही वैमनस्यपूर्ण चकम ही अशी कृत्ये आहेत जी गांधर्वांच्या राजामध्ये निंदनीय आहेत आणि त्याच्यासाठी योग्य नाहीत. म्हणून धृतराष्ट्राच्या या सर्व पुत्रांना प्रचंड ऊर्जेने संपन्न होऊ द्या. त्याने इशारा देत आवाज थांबवला आणि न्याय राजा युधिष्ठिर याच्या आदेशानुसार तुम्ही या स्त्रियांना मुक्त करा. पण जेव्हा गांधर्वांनी ते मान्य करण्यास नकार दिला तेव्हा अर्जुनाचा संयम क्षीण झाला. एका वेगवान हालचालीस त्याने आपले धनुष्य ओढले आणि आकाशीय योद्ध्यांवर आकाशात पुन्हा तीक्ष्ण खांबांचा पाऊस पाडला. पांडवास आणि गांधर्वांमध्ये जोरदार आणि अविरत देवाणघेवाणीसह लढाई झाली. दोन्ही सैन्यामध्ये झटापट होत असताना त्यांच्या पायांखाली पृथ्वी थरथरत होती. त्यांचे बाण वादळासारखे आणि वेगाने उडत होते. अर्जुनाचे ध्येय खरे होते. त्याचे बाण गंधर्वांच्या कवचाला कोयत्यासारखे छेदत होते जे गहू कापत होते. परंतु आकाशीय योद्ध्यांनी हार मानण्यास नकार दिला. त्यांच्या स्वतःच्या बाणांनी समान तीव्रतेने प्रत्युत्तर दिलेले नाही. जसजशी वाढत गेली तसंच ते जण स्वतः जिवंत होत असल्याचे दिसत होते. त्याची झाडे वेळेनुसार हलत होती. देवांच्या क्षेत्रात पांडूंचे सुप्रसिद्ध पुत्र पांडव आणि आकाशातील ते पराक्रमी योद्धे गंधर्व यांच्यात एक दिव्य युद्ध सुरू झाले. सुवर्णमाळा घातलेले आणि आकाशीय शस्त्रांनी सज्ज असलेले गंधर्व वादळासारखे पांडवांवर उतरले. हजारो गांधर्वांनी अर्जुन, भीमकुन आणि सहदेव यांना वेढले. त्यांच्यावर जलप्रलयाप्रमाणे बाणांचा पाऊस पडत होता. गंधर्वांच्या प्रचंड संख्येमुळे चिडलेल्या अर्जुनाने आपला आकाशीय शस्त्रागार सोडण्याची तयारी केली. प्रचंड गर्जने सर त्याने पुढे झेप घेतली. त्याचे अग्निशस्त्र अग्निमय क्रोधाने पेटत होते. 10 गांधर्वांना त्यांच्या मृत्यूपर्यंत पाठवण्यात आले. ते वाऱ्याच्या झोतासमोर शरदऋतूतील पालांप्रमाणे यमाच्या राज्यात गायब झाले. माणसांमधील तो पराक्रमी योद्धा भीम या लढाईत सामील झाला. त्याचे धारदार बाण गंधर्वांच्या रानांमध्ये कोयत्यासारखे कापत होते. माद्रीचे पराक्रमी पुत्र लोकून आणि सहदेव जोमाने लढले. त्यांची धनुष्य प्राणघातक अचूकतेसह गात होती आणि त्यांनी शेकडो गंधर्वांची कत्तल केली. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तसंच गांधर्वांनी दुर्योधन आणि कर्ण यांना सोबत घेऊन आकाशात चढाई करायला सुरुवात केली. पण अर्जुनाने त्याच्यावर नजर ठेवून त्यांच्या भोवती बाणाचे जाळे फिरवले. त्यांना पक्ष्यांप्रमाणे पिंजऱ्यात अडकवले. गांधर्वाने गदा, बाण आणि रुंद तलवारीचा वशाव केला. परंतु सर्वात प्रभावी शस्त्रास्त्रांचा स्वामी असलेल्या अर्जुनाने चतुराईने त्यांचा हल्ला रोखून धरला. अर्धचंद्राकार बाणाने त्याने गंधर्वांची डोकी, हात आणि पाय दगडांच्या गारांप्रमाणे वरून खाली पाडत त्यांचे हात पाय चिरडायला सुरुवात केली. शत्रूला भीती वाटली कारण ते त्यांच्या साथीदारांना त्यांच्या समोर पळताना पाहत होते. जेव्हा अर्जुनाने आपले स्तूनकर्ण इंद्रलाल, सोळ आज्ञा आणि सौम्य शस्त्रे सोडली तेव्हा ही लढाई चरमोत्कर्षावर पोहोचली. या आकाशीय बाहूंच्या अग्निमय सामर्थ्याने गाजलेल्या गंधर्वांना दितीच्या पुत्रांप्रमाणे सक्कच्या मेघगर्जनेने जळालेल्या प्रचंड यातना भोगाव्या लागल्या. गांधर्वांचा राजा चित्रसेन एक शक्तिशाली गदा घेऊन अर्जुनाकडे धावला. पण अर्जुनाने त्याच्या बाणाने त्याचे 7 तुकडे केले. चिडलेल्या आणि नजरेपासून लपलेल्या चित्रसेनाने अर्जुनाशी लढायला सुरुवात केली. परंतु पांडव योद्ध्याने त्याच्या आकाशीय शस्त्रांनी त्याला रडवले. जसजशी लढाई कमी होत गेली तसंच चित्रसेन थकलेला पण अकर्ण प्रकट झाला. अर्जुनाने क्रोधाने भरून आपली शस्त्रे मागे घेतली आणि लढाई थांबवली. तेव्हा तो म्हणाला, हे बघ, तुझा मित्र माझ्यामध्ये तुझ्याशी लढत आहे. पांडूचे इतर मुलगेही त्यांच्या मागोमाग गेले. त्यांनी त्यांच्या घोड्यांची तपासणी केली आणि धनुष्य मागे घेतले. दोन्ही सैन्य आपापल्या घोड्यांवर थोडा वेळ बसले. गांधर्व यजमानाच्या मध्ये अर्जुन पराक्रमी धनुष्यधारी चित्रसेनाला विचारताना हसला, हे वीर कौरवांना शिक्षा करण्यात तुमचा काय हेतू आहे? सुयोधन आणि त्याच्या पत्नीला शिक्षा का देण्यात आली? हा प्रश्न आव्हानासारखा खरेच
लडकला होता. चित्रसेनाचे डोळे द्रोणानिश्चयाने चमकले जेव्हा त्याने उत्तर दिले, धनंजय, मला दुर्योधनाच्या दुष्ट हेतूबद्दल कळले आहे. तो आणि कर्ण तुमची आणि द्रौपदीची खिल्ली उडवण्यासाठी येथे आले होते. जे वनवासात संघर्ष करत आहेत त्यांनी तुम्हाला डोखरात पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु आकाशाच्या स्वामीने त्यांचा उद्देश जाणून मला त्यांना त्याच्यापुढे आणण्यास सांगितले. चित्रसेनाचा आवाज अधिकाराने उठला आणि त्याने पुढे म्हटले, त्याने मला कोणत्याही किंमतीत तुमचे आणि तुमच्या भावाचे संरक्षण करण्यास सांगितले, कारण तुम्ही प्रिय मित्र आणि शिष्य आहात. हे ऐकून अर्जुनाचे हावभाव सौम्य झाले. तो चित्रसेनकडे वळला आणि म्हणाला, जर तुम्हाला आवडेल तर राजा युधिष्ठिरच्या आज्ञेनुसार सुयोधनाला मुक्त करा, कारण तो आमचा भाऊ आहे. पण चित्रसेनाने मान हलवली. त्याचे डोळे नापसंतीने काळे झाले. हा पापी दुष्ट दया करण्यास पात्र नाही. त्याने तुमचा भाऊ आणि कृष्ण या दोघांची फसवणूक केली आहे आणि त्यांच्यावर अन्याय केला आहे. एकदा त्याला सर्व काही समजले की काय करावे ते राजाला ठेवू देते. सर्वजण युधिष्ठिराकडे जात असताना दृश्य बदलले. चित्रसेनाने दुर्योधनाच्या कृतींचे वर्णन केले आणि अजातशत्रूने लक्षपूर्वक ऐकले. कथा संपल्यावर अजातशत्रूने गांधर्वांची त्यांच्या देबद्दल प्रशंसा केली आणि कौरवांना मुक्त केले. राजाने त्यांची प्रशंसा करत म्हटले, हे आमचे भाग्य आहे की तुम्ही धृतराष्ट्राच्या दुष्ट मुलाचा त्याच्या सल्लागार आणि नातेवाईकासह वध केला नाही. दयेच्या या कृपेने आमच्या कुटुंबाचा सन्मान वाचला आहे आणि तुम्हा सर्वांना पाहून मला आनंद झाला. युधिष्ठिरची कृतज्ञता स्वीकारताना गांधर्वांचे चेहरे आनंदाने उजळले. ते समाधानाचे दृश्य मागे सोडून कप्सगा घेऊन निघून गेले. आकाशाचा स्वामी प्रकट झाला, ज्याने पती गांधर्वांना दिव्य अमृतासह पुनरुज्जीवित केले. पांडवांनी त्यांच्या नातेवाईकांना मुक्त केले आणि विजय प्राप्त केला. तेव्हा त्यांच्यावर एक दिलासा जाणवला. जेव्हा ते आपल्या मुलासह आणि पत्नीसह कुरूंची पूजा करत होते तेव्हा वातावरण एका अलौकिक प्रकाशाने भरलेले होते. युधिष्ठिराने दुर्योधनाला संबोधित केले. त्याचे शब्द प्रेम आणि चिंतेने भरलेले होते. हे बा, अशी उतावे कृत्य पुन्हा कधीही करू नका. आनंदाने कधीही पुढे येत नाही. कुरुवंशाच्या मुला, तू तुझ्या सर्व भावासोबत प्रसन्न होऊन निराशा किंवा आनंदाला बळी न पडता तुझ्या इच्छेप्रमाणे आपल्या राजधानीत दुर्योधनाचा चेहरा होता. काळजात युधिष्ठिरच्या सैन्याने हस्तिनापूरच्या दिशेने कूच करत असताना सूर्य क्षितिजावर अस्त झाला होता. त्याने भूप्रदेशावर एक उदार नाहिनी चमक दाखवली होती. त्यांच्यामध्ये धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन होता. त्याचे डोके लाजेने झुकले होते आणि त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. एकेकाळी अभिमानी राजकुमार पांडूच्या मुलांनी पराभूत केला होता आणि आता त्याला त्याच्या उर्वरित सैन्यासह त्याच्या शहरात परत जाण्यास भाग पाडले गेले. ते प्रवास करत असताना त्याचा पराभव आणि त्याचे नातेवाईक गमावल्याच्या विचाराने राजाचे मन भारावून गेले. त्याने लढल्या आणि जिंकलेल्या लढायांबद्दल विचार केला, परंतु अखेरीस तो हरला. ते ज्या प्रदेशातून गेले ते हिरवेगार आणि हिरवेगार होते. हवेत गवत हळुवारपणे हलत होते आणि जवळच्या प्रवाहातून पाणी वाहत होते. त्याच्या सभोवतालचे सौंदर्य असूनही दुर्योधनाचा आत्मा चिरडला गेला. प्रदीर्घ आणि कठीण प्रवासानंतर राजा अखेर छावणी उभारण्यासाठी योग्य ठिकाणी पोहोचला. त्याच्या हाती कार, घोडदळ आणि पायलट सर्वत्र तैनात होते, ज्यामुळे एक भक्कम बचावात्मक परीघ तयार झाला. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या छटाने आकाश उडत असताना दुर्योधन एका उंच बेडस्टेडवर बसला, जो अग्निमय प्रकाशाने चमकत होता. तेव्हा कर्ण त्याच्या जवळ आला. त्याचा चेहरा उत्साहाने आणि अभिमानाने उजळला. कर्ण म्हणाला, हे गंधारीच्या मुला, नशीबवान आहे की तू जिवंत आहेस. नशीबवान आहे की आम्ही पुन्हा एकदा भेटलो. तो जवळजवळ अदरयुक्त स्वरात बोलला, जणू तो एखाद्या देवाशी बोलत होता. अश्रू आणि थकलेले लाल डोळे असलेले दुर्योधनाचे डोळे कर्णाकडे कृतज्ञता आणि दुःखाच्या मिश्रणाने पाहत होते. कर्ण पुढे म्हणाला, नशिबाने तुम्ही गंधर्वांचा पराभव केला आहे. इच्छानुसार कोणतेही रूप धारण करण्यास सक्षम आहात आणि हे कुरुवंशाच्या मुला, केवळ सुदैवानेच मी तुमच्या भावांना, सर्व पराक्रमी योद्ध्यांना त्यांच्या शत्रूंना पराभूत करून त्या चकमकीतून विजयी होताना पाहण्यास सक्षम आहे. तो एका क्षणासाठी थांबला. त्याचे डोळे पुन्हा बोलण्यापूर्वी दुर्योधनाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. कर्ण म्हणाला, पण हे भरत, मला सांग की हा मोठा चमत्कार काय आहे जो मी पाहतो आहे. तुम्ही आणि तुमचे भाऊ सुरक्षित आणि निरोगी तुमच्या बायका, सैन्य आणि वाहनेच्या अतिमानवी चकमकीतून बाहेर आले आहात. या जगात आणखी एक माणूस असावा जो आज तुम्ही युद्धात हे साध्य केले आहे ते साध्य करू शकेल. त्याचे शब्द प्रशंसा आणि विस्मयाने भरलेले होते.
परंतु हे सच्चे संकेत देखील हृदयकरांच्या शब्दांना उत्तर देताना दुर्योधनाचा आवाज फुटला. त्याच्या भावना अखेरीस त्या धरणातून मुक्त झाल्या ज्याने त्यांना इतके दिवस मागे ठेवले होते. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. थकलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवत होता. धृतराष्ट्राचा मोठा मुलगा दुर्योधन आपल्या सैन्यात उभा होता. त्याचे डोळे त्याच्या विश्वासू सेनापती राधेकडे होते. राधे या भावनेने भावलेला त्याचा आवाज तो म्हणाला, आज इथे काय घडले आहे हे तुम्हाला माहीत नाही. राधेच्या अभिव्यक्तीचे प्रश्नचिन्हात रूपांतर झाले आणि दुर्योधन पुढे म्हणाला, माझ्या बंधूंनो, माझ्या मित्रांनो, आम्ही आकाशातून आपल्या शत्रूशी गंधर्वांविरुद्ध शौर्याने लढलो आहोत. ही लढाई बराच काळ चालली. दोन्ही बाजूचे मोठे नुकसान झाले. परंतु जेव्हा त्या शूर गांधर्वांनी त्यांच्या भ्रमाचे प्रभुत्व मिळवले, स्वर्गात चढाई केली आणि वरून आमच्याशी लढले, तेव्हा आमच्या विजयाच्या शक्यता कमी होऊ लागल्या. दुर्योधनाचे शब्द एखाद्या आव्हानासारखे हवेत लटकत होते. जणू राधेला त्याला विरोध करण्याचे धास करत होते. आम्ही त्यांच्याशी बरोबरी करू शकत नाही, तो पुढे म्हणाला. त्याचा आवाज दुःखाने भरलेला होता. आमचा पराभव अपरिहार्य होता आणि लवकरच आम्हाला गंधर्व आमचे सेवक सल्लागार मुले बायका सैन्य आणि सर्व वाहने बंदिवासात घेऊन जात असल्याचे आढळले. दुर्योधन बोलत असताना त्याच्या सैनिकांचा आणि अधिकाऱ्यांचा एक गट त्याच्या जवळ आला. त्यांचे चेहरे चिंतेने कोरलेले होते. ते पांडवांकडे पळून गेले होते, जे त्यांच्या अतूट उदारतेसाठी ओळखले जाणारे नायक होते. त्यांची मरग मारत होते. हे राजा दुर्योधन आहे, ते म्हणाले. त्यांचा आवाज तातडीचा आहे. त्याला त्याच्या लहान भावासह, मित्रासह, पत्नी आणि संपूर्ण सहकार्यासह गंधर्वाने आकाशातून बंदिस्त केले आहे. कृपया थोर पांडवांनो, त्याला मुक्त करा. कुरुकुळातील महिलांचा अपमान होऊ देऊ नका. पांडूंचा मोठा मुलगा युधिष्ठिराने त्यांची विनंती लक्षपूर्वक ऐकली. त्याचे डोळे करुणेने चमकले. तो आपल्या भावांकडे वळला आणि त्यांना सल्ला दिला. आपल्या शत्रूशी अशा प्रकारे वागले जात असताना आपण आळशी राहू नये. आपण दयाळूपणे आणि सन्मानाने वागले पाहिजे. आणि म्हणून पांडवांनी दुर्योधनाच्या कार्यासाठी मोर्चा काढला. अर्जुन, भीम आणि जुळे लोकून आणि सहदेव यांनी गांधर्वांवर हल्ला चढवला. त्यांचे धनुष्य युद्धात बाणानंतर बाण मारत जात होते. गंधर्व जरी प्रचंड शत्रू असले तरी पांडवांच्या शौर्याची आणि कौशल्याची बरोबरी करू शकले नाहीत. दुर्योधनाला मागे खेचून ते आकाशातून मागे हटले. जसजसे कमी होत गेले तससे अर्जुनाचे बाणांचे जाळे क्षितिजावर आकाशीय जाळ्यासारखे पसरले. मुख्य गंधर्व चित्रसेन हा झटापटी बाहेर पडला. त्याचे कवच तुटले, पण तुटले नाही. त्याने आणि अर्जुनाने पुन्हा एकत्र आल्याबद्दल आनंदाने भरलेल्या चेहऱ्यावरील शुभेच्छांची देवाणघेवाण केली. इतर पांडवांनीही चित्रसेनाचे प्रेमाने स्वागत केले आणि त्याला मिठी मारली. एका मोठ्या युद्धादरम्यान धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन एका अभूतपूर्व संकटात सापडला. त्याचे भाऊ पांडवांनी त्याला त्याचा निष्ठावान मित्र करण्यासह पकडले होते आणि त्यांना बंदिवासात ठेवले होते. जेव्हा त्याने त्याच्या परिस्थितीवर चिंतन केले तेव्हा दुर्योधनाचे विचार त्याच्या स्वतःच्या लाज आणि दुःखाकडे वळले. पांडवांच्या सैन्यातील प्रख्यात योद्धा अर्जुनाला संबोधित करताना त्याने म्हटले, हे वीर, गंधर्वांमधील काग्रगण्य माझ्या भावांना मुक्त करणे तुम्हाला शोभते. पांडूचे पुत्र जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा अपमान केला जाऊ शकत नाही. परंतु दुर्योधनाचे शब्द गिराशीच्या तीव्र भावनेने घडलेले होते, कारण त्याला माहित होते की त्याचे स्वतःचे नशीब बंद झाले आहे. तो बोलत असताना कर्णाने अर्जुन आणि पांडवासमोर त्यांचे हेतू उघड केले. पांडवासह गंधर्व नंतर युधिष्ठिराकडे गेले, ज्याने दुर्योधनाला बंदिवासात ठेवले होते. त्यांनी त्यांच्या योजना त्याला सांगितल्या आणि घटनांच्या एका धक्कादायक वळणावर दुर्योधनाने स्वतःला त्याच्या शत्रूंच्या ताब्यात दिल्याचे पाहिलेला अर्थ आणि दोराने भारावून गेलेल्या दुर्योधनाने आपल्या परिस्थितीची विडंबना प्रतिबिंबित केली. तो जो एकेकाळी एक जबरदस्त योद्धा होता, तो आता ज्याचा एकदा तिरस्कार केला होता त्यांच्या दयेवर होता. जर त्या मोठ्या लढाईत माझा मृत्यू झाला असता तर मी माझे जीवन अशा प्रकारे मिळवायला हरले होते. त्यापेक्षा ते बरेच चांगले असते असे त्याला वाटले. त्याचा अभिमान दुखावला गेला. दुर्योधनाला वाटले की त्याचे अस्तित्वच असहनीय झाले आहे. जेव्हा तो तिथे उभा होता, त्याच्या मनात गोंधळलेला होता, तेव्हा दुर्योधन त्याचा भाऊ दुःशासनाकडे वळला आणि राजीनाम्याचे शब्द बोलला. हे दुःशासन, माझे हे शब्द ऐका. तो म्हणाला, मी तुम्हाला देव केलेली की स्थापना स्वीकारत माझ्या जागी तू राजा हो कर्ण आणि सुवालाच्या पुत्रांनी संरक्षित केलेल्या विस्तीर्ण पृथ्वीवर राज्य कर. पण दुर्योधनाचे शब्द पराभवाच्या भावनेने
रंगलेले होते, कारण त्याला माहित होते की त्याचे स्वतःचे राज्य संपणार आहे. जोखाच्या भरात दुःशासन जमिनीवर कोसळले आणि आपल्या भावाला मागे हटण्याची विनवणी केली. हे कधीच होणार नाही. तो ओरडला, पृथ्वी फुटू शकते, स्वर्गाचा घुमट तुटू शकतो, तरीही मी हे राजा तुझ्याशिवाय पृथ्वीवर राज्य करू शकत नाही. आणि जेव्हा दुःशासन आपल्या भावाच्या चरणांवर रडले, तेव्हा कर्ण त्यांच्याकडे आला आणि त्याच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करत होता. कर्ण म्हणाला, होय कुरु राजकुमारानो, तुम्ही सामान्य माणसांप्रमाणेच दुःखाला का भय पडत आहात? केवळ रडण्याने दुःखी माणसाचे दुःख कधीही कमी होऊ शकत नाही. अशा वर्तनामुळे शत्रूला आनंदी होऊ नये म्हणून तुमच्या मतीसाठी धीर धरा. पण दुर्योधन आणि दुःशासन हे सांत्वनाच्या पलीकडे होते. त्यांची अंतकणे दुःखाने भारावून गेली होती. ते एका मोठ्या दुःखाच्या काळात राजा दुर्योधन जमिनीवर बसला. त्याचे डोळे क्षितिजावर स्थिर झाले. त्याचा मित्र आणि सल्लागार कर्ण त्याच्या समोर उभा राहिला आणि राजाच्या निराशेशी तर्क करण्याचा प्रयत्न करत होता. हे राजा, कर्णाने सुरुवात केली, आजचे तुझे हे वर्तन बाली दिसते. हे वीर, हे शत्रूचे वध करते. यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे की पांडवांनी तुला मुक्त केले. जेव्हा तू शत्रूकडून पराभूत झाला होतास, कर्ण राजाच्या जवळ गेला. त्याचा आवाज दुर्निशाने भरलेला होता. हे कुरुवंशाच्या मुला, जे राजाच्या प्रदेशात राहतात, विशेषतः त्यांच्यापैकी जे शस्त्रास्त्रांचा व्यवसाय करतात, त्यांनी राजाला जे आवडते ते नेहमी केले पाहिजे. मग ते त्यांच्या राजाला परिचित असोत किंवा त्याला अज्ञात असोत. तो एका क्षणासाठी थांबला, जणू काही त्याचे विचार गोळा करत होता. असे अनेकदा घडले आहे की शत्रू यजमानांच्या श्रेणीला चिरडणाऱ्या अग्रगण्य पुरुषांना ते पराभूत करतात आणि त्यांच्या स्वतःच्या सैन्याने त्यांची सुटका केली जाते. कर्णच्या शब्दांनी राजामध्ये काहीतरी खळबळ माजलेली दिसत होती. तो मोठ्या उत्कटतेने बोलला. त्याचा आवाज एका पराक्रमी नदीच्या लाटांसारखा उठला आणि पडला. म्हणून हे राजा, प्रदेशामध्ये राहणाऱ्या पांडवांनी जर तुला मुक्त केले असेल तर यात खेद करण्यासारखे काय आहे? हे सर्वोत्तम राजे पांडव, जेव्हा तू तुझ्या सैन्याच्या डोक्यावर युद्ध करण्यासाठी निघाला तेव्हा त्याने तुझा पाठलाग केला नाही. हे त्यांच्या बाजूने अयोग्य कृत्य आहे. कर्णचे शब्द ऐकून राजाचे डोळे झाकले गेले. त्याचे मन वेग आणि निराशेच्या दरम्यान फाटलेल्या युद्धभूमीवर होते. पण कर्ण दाबून राहिला. त्याचा आवाज स्थिर आणि आश्वासक होता. यापूर्वी ते तुझ्या सत्तेखाली आले होते, तुमचे गुलाम बनले होते, त्यामुळे ते आता तुम्हाला मदत करण्यास बांधील आहेत. धैर्य आणि सामर्थ्याने संपन्न आहेत आणि युद्धक्षेत्रापासून दूर जाण्यास असमर्थ आहे. कर्ण बोलत असताना त्याने जवळ बसलेल्या पांडवांकडे इशारा केला. त्यांचे डोळे खाली झुकले. हे राजा, ते अजून जिवंत आहेत. पहा, त्यांनी सर्व अन्न सोडून मारण्याचा निश्चय केलेला नाही. तो थांबला. त्याचा आवाज करुणेने भरलेला होता. हे राजा, तुला आशीर्वाद असो. हे राजा, उठ. तुला जास्त काळ मोठ्या दुःखात न पडणे योग्य आहे. पण राजा अविचल राहिला. त्याचा संकल्प अविचल राहिला. कर्णचे शब्द कर्णच्या कानावर पडत होते आणि त्याला माहित होते की त्याला एक वेगळा मार्ग वापरावा लागेल. तो नम्रतेने बोलला. त्याचा आवाज भक्तीने भरलेला होता. हे राजा, जर तू अन्न सोडून स्वतःला ठार मारण्याचा निश्चय केला तर तू फक्त इतर राजांबरोबर असल्याचा विषय होशील. तो राजाच्या बाजूला गुडघे टेकला. त्याच्या हाताने विनवणी केली. दृश्य उलवरताना पाहत असलेले वैशंपायन आता बोलले, असे कर्णाने संबोधित केले. महायुद्धाच्या दरम्यान राजा दुर्योधन जमिनीवर बसला. त्याचा संकल्प अविचल होता. पांडवांनी त्याच्यावर केलेला अपमान सहन न झाल्याने त्याने मृत्यूपर्यंत उपवास करणे निवडले होते. सुगलाचा चतुर मुलगा शकुनी त्याच्याजवळ सांत्वनाचे शब्द घेऊन आलाय. कुरुवंशाच्या मुला शकुनी म्हणाला, मी तुझ्यासाठी जिंकलेली समृद्धी तू का सोडणार आहेस? मूर्खपणाला बळी पडून आज तुझे आयुष्य सोडून दे. त्याचा आवाज तर्कबुद्धीने आणि शहाणपणाने भरलेला होता. तो बोलत राहिला, जो राजा अचानक आनंद किंवा दुःखावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो पाण्यात जळलेल्या मातीच्या भांड्यासारखा हरवला जातो. जो राजा पूर्णपणे धैर्यहीन आहे, ज्याला पौरुषत्वाची थिंडी नाही, त्याला त्याच्या प्रजेकडून क्वचितच आदर दिला जातो. शकुनी बोलत असताना दुर्योधनाचे डोळे जमिनीवर खिळलेले होते. त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. पांडवांच्या आधाराचा त्याला खरोखरच फायदा झाला होता आणि तरीही तो त्यांच्या राज्यासाठी स्वतःला दुःखी पाहत होता. त्याची वागणूक विसंगत होती. आनंद आणि निराशेचे मिश्रण होते, ज्यामुळे त्याला घसण्याचा धोका होता. शकुनीने बोलले. संपल्यावर दुर्योधनचा भाऊ दुःशासन भयातू प्रेमाने विचलित न होता त्याच्या पुढे प्रणिपात करीत पडला. राजाने त्याला त्याच्या बाहूमध्ये उभे केले. त्याच्या डोक्यातून प्रेमाचा वास घेतला, परंतु यामुळे त्याचे दुःख आणखी खोल झाले असे वाटले. त्याने सद्गुण संपत्ती
मैत्री आणि सार्वभौमत्वाची सर्व जाणीव गमावली होती. त्याचे हृदय आता एका गोष्टीवर स्थिर झाले होते. मृत्यूशकुनी आणि इतरांच्या शब्दांचा दुर्योधनाच्या संकल्पावर परिणाम झाला नाही. तो उपवास करत राहिला. भूक आणि तहान यामुळे त्याचे शरीर कमकुवत झाले, परंतु त्याने हार मानण्यास नकार दिला. त्याचा आत्मा अखंड झाला. अवधीच्या अंतिम कृतीमध्ये त्याने कुछ गवत जमिनीवर पसरवले, स्वतःला पाण्याने शुद्ध केले आणि सर्वोच्च व्रताचे पालन करण्यासाठी बसला. जेव्हा त्याने आतून प्रार्थना आणि उपासना करण्यास सुरुवात केली, तेव्हा देवाचे प्राचीन शत्रू असलेल्या दैत्य आणि दानवांना एक संधी जाणवली. ते शतकानुशत्य खालच्या भागात वास्तव्य करत होते. आपल्या शत्रूंना कमकुवत करण्याची संधी मिळण्याची वाट पाहत होते. त्यांनी दुर्योधनाचा उद्देश शोधून काढला आणि अग्नीने यज्ञ करण्यास सुरुवात केली आणि त्याला आपल्या भेटीला बोलावले. वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये पाळण्यात असलेल्या ब्राह्मण आणि मंत्रांचे उच्चारण करत अग्नीमध्ये शुद्ध गौणिक आणि दुधाचे नैवेद्य ओतले. देवांना आवाहन करताना धुपाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली आणि मग यज्ञाच्या आगीतून एक विचित्र देवी उभी राहिली. तिचे तोंड उघडे होते. मी काय करावे? तिने रात्रीचा गडगडाटासारखा तिचा आवाज विचारला. दैत्यांनी तिला आज्ञा दिली आणि ती दुर्योधनाच्या ठिकाणाकडे रवाना झाली. एका क्षणात ती त्याच्या समोर आली, त्याचा हात पकडला आणि त्याला खालच्या भागात नेले. दानवांनी त्यांचे आजा पाहिले. रात्रीच्या अंधारात त्यांना त्यांच्या मध्ये आणले. एका भव्य सभेमध्ये दानवे राजा सुयोधनासमोर उभे राहिले. त्यांचे शब्द चिंतेने आणि तातडीने ओघत होते. हे महागाला, ते म्हणाले, तू उपासमारीची ही उतावेळ शपथ का घेतलीस? यामुळे तुझ्या नावाला लाज वाटत नाही आणि तुझा आत्मा धोक्यात येत नाही का? ते महेश्वर आणि त्याच्या देवीच्या दिव्य संयोगातून जन्मलेल्या त्याच्या दैवी वाशाबद्दल बोलत होते. वज्रांपासून तयार केलेले त्याचे वरचे शरीर हानीसाठी अभेद्य होते, तर देवीने स्वतः फुलांपासून तयार केलेले त्याचा खालचा अर्धा भाग एक मंत्रमुग्ध करणारे सौंदर्य धारण करत होते. ज्याने अंतकरण मंत्रमुग्ध केले. दानवांनी सुयोधनाला सांगितले की तो मनुष्य नसून आकाशी वंशाचा आहे, ज्याचा जन्म मानवांवर राज्य करण्यासाठी झाला आहे. त्यांनी त्याला सांगितले की भगवताच्या नेतृत्वाखाली शूर क्षत्रिय लोकच आकाशीय शस्त्राचे ज्ञान आणि त्याच्या शत्रूंना पराभूत करण्याची शक्ती घेऊन येतील. शिवाय सुयोधनाला मदत करण्यासाठी शेकडो हजारो दैत्य आणि राक्षसांची नियुक्ती करण्यात आली होती, ज्यात त्यांच्या वतीने अर्जुनाला ठार मारणारे सौसतक म्हणून ओळखले जाणारे देखील होते. या शब्दांनी प्रेरित होऊन दानवाचा नेता वैशंपायन बोलत राहिला. हे राजा, निराशेला बळी पडू नकोस. असे वर्तन तुम्हाला शोधत नाही. जसे पांडव देवांचे आश्रयस्थान आहेत, तसे तुम्ही आमचे आश्रयस्थान आहात. त्यांनी सौम्य भाषणाने सुयोधनाचे मन शांत केले आणि जा, विजय मिळवा असे म्हणत त्याला जाऊ दिले. जेव्हा तो त्याच्या निराशेतून उठला, तेव्हा सुयोधनाने जे काही घडले ते सर्व एक स्वप्न मानले. त्याने स्वतःच्या आत विचार केला, मी पांडवांना युद्धात पराभूत करेन. आणि त्याचा संकल्प बळकट झाला. कर्णानेही त्याच्या आत्म्याला नारकाच्या अंतरतम आत्म्याने धारण केलेल्या अर्जुनाला ठार मारण्याचा क्रूरपणे निर्धार केला होता. दुसऱ्या दिवशी कर्ण हात जोडून सुयोधनाकडे गेला आणि त्याला हसत म्हणाला, कोणताही मृत माणूस त्याच्या शत्रूवर विजय मिळवत नाही. जेव्हा तो जिवंत असतो तेव्हा त्याला त्याचे भले दिसते. मृत व्यक्तीचे भले कुठे आहे आणि हे कौरव त्याचा विजय कुठे आहे? त्याने अर्जुनाला युद्धात ठार मारण्याचे वचन दिले. त्याच्या शस्त्राने शपथ घेतली की जेव्हा ती 10 वर्षे निघून जातील तेव्हा तो प्रीताच्या मुलांना सुयोधनाच्या अधीन करेल. कर्णीच्या शब्दाने प्रेरित होऊन सुयोधन मनात दृढ संकल्प घेऊन उठला. त्याने घोडे, हाती, गाड्या आणि पायदळाने भरलेले आपले सैन्य पांगड्या, छत्र्या, पेन, समार आणि पायदळासह गंगेच्या पाण्यासारखेच होतात आणले. शक्तिशाली सैन्य अशा वेळी आकाशासारखे हल्ले. जेव्हा ऋतूची चिन्हे विकसित होण्यास सुरुवात झाली नव्हती, तेव्हा ते त्यांच्या शरीराच्या दिशेने निघाले. तेव्हा सुयोधनाची भ्रमाने स्तुती केली. एका जंगलात जिथे प्रीताचे पराक्रमी पुत्र राहत होते, तेथे जन्मेजय चिंतनशील अवस्थेत बसला. तो वैशंपायनाकडे वळला आणि त्याने विचारले, मला सांगा, धृतराष्ट्राच्या त्या प्रख्यात पुत्रांनी त्यांच्या येथे वास्तव्यादरम्यान काय केले आणि कर्णसूर्याची संतती आणि शकुनी, भीष्म, द्रोण आणि कृपा यांचे वर्तन कसे होते? वैशंपायनाने घडलेल्या घटनांचे वर्णन करत आपली कथा सुरू केली. जेव्हा पांडव सुयोधनाला मागे सोडून निघून गेले तेव्हा ते हस्तिनापुराला आले, जिथे भीष्माने त्यांना सावधगिरीच्या शब्दांनी संबोधित केले. हे बाळ, भीष्म म्हणाला, मी तुम्हाला या प्रवासाबद्दल इशारा दिला होता, परंतु तुम्ही माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे निवडले. परिणामी तुम्हाला शत्रूंनी कैद केले आणि पांडवांनी तुमची सुटका केली, जे त्यांच्या मार्गात सद्गुणी आहेत. तरीही तुम्हाला
तुमच्या कृतींची लाज वाटत नाही. भीष्माच्या शब्दांनी सुयोधनाच्या हृदयाला बाणासारखे छेदले आणि तो शकुनीला त्याच्या बाजूला ठेवून जाण्यापूर्वी उपासाने हसला. पण भीष्माच्या शब्दांनी त्याच्या आत एक धागा पकडला होता आणि तो निघून जात असताना म्हातारा योद्धा लादाने त्याचे डोके टांगून बसला होता. दरम्यान सुयोधन आपल्या निवासस्थानी परतला, जिथे त्याने आपल्या सल्लागारांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. आमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे, त्याने त्यांना विचारले. आम्ही आमचे इच्छित परिणाम कसे आणू शकतो? कर्ण बोलला. त्याचे शब्द उत्कटतेने आणि दृढनिश्चयाने टपकले. हे दुर्योधन, माझा सल्ला नीट ऐका. भीष्म नेहमीच आमच्यावर टीका करतो आणि पांडवाची स्तुती करतो. तुझ्याबद्दलची त्याची दुर्भावना माझ्याविषयीच्या द्वेषात बदलली आहे. यापुढे मी तुझ्या उपस्थितीत हा अपमान सहन करणार नाही. कर्णीच्या शब्दांनी सुयोधनाच्या हात हाक पेटवली आणि त्याने आपल्या विश्वासू सल्लागाराला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले. मी येत्याने पृथ्वीवर विजय मिळवीन. कर्णाने दृढनिश्चयाने भरलेला त्याचा आवाज घोषित केला. भीष्माला माझ्या सामर्थ्याचे साक्षीदार होऊ द्या आणि मी पांडवांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी दर्जाचा नाही, हे पाहू द्या. मग ते शौर्य, नैतिकता किंवा शस्त्रास्त्रांचे कौशल्य असो. कर्णचे शब्द ऐकून सुयोधनाचे हृदय अभिमानाने फुलले आणि त्याने त्याची भरभरून स्तुती केली. मी धन्य आहे, तो आश्चर्याने म्हणाला. तू नेहमीच माझ्या कल्याणासाठी आग्रही होतास आणि तुझ्या निष्ठेबद्दल मी आभारी आहे. एका नवीन हेतूने सुयोधनाने पांडवांविरुद्धच्या त्यांच्या मोहिमेची तयारी सुरू करण्याचा आदेश दिला. शुभ दिवसाची सुरुवात होताच कर्ण त्याच्या निष्ठावंत साथीदारांनी आणि त्याच्या रथाच्या गर्जनेने वेढलेला 3 विश्वांमध्ये प्रतिध्वनित होत बाहेर निघाला. या पराक्रमी योद्ध्याने इतिहासाचा मार्ग कायमचा बदलून टाकणाऱ्या प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा पृथ्वी स्वतः अपेक्षेने थरथरत होती. हस्तिनापूर शहरात पराक्रमी योद्धा कर्णच्या सन्मानार्थ एक भव्य उत्सव सुरू होता. एक शहाणा कौशिक वैसांपैन कर्वीच्या विजयांची कथा सांगण्यास सुरुवात करत असताना सूर्य चमकला. हे भारतातील बैल, तो म्हणाला. कर्ण त्याच्या विशाल सैन्याने वेढलेल्या त्या पराक्रमी धनुर्धराने द्रुपद या सुंदर शहराला वेढा घातला. हस्तिनापूरचे लोक लक्षपूर्वक ऐकून घेत असताना वैसांपायन पुढे म्हणाला. अविचल निर्धाराने कर्णाने भयंकर लढाई लढली आणि अखेरीस द्रुपदाला अधीन केले. पराभूत राजाला सोने चांदी रत्ने दान करण्यास आणि पराक्रमी योद्धाला खंडणी देण्यास भाग पाडले गेले. कर्णच्या विजयाच्या परिमाणावर जोर देण्यासाठी वैशंपायनाने वर्णन केले की त्याने द्रुपदाच्या घासजोटीत असलेल्या राजकुमारानं कसा विजय मिळवला आणि त्यांना त्याच्या अधिकाराला अधीन केले. कर्णाच्या विजयांची कथा एका भव्य महाकाव्यासारखी उलगडत गेली. त्याने उत्तरेकडे कूच केले, पराक्रमी भांडताला पराभूत केले आणि उंच हिमावत डोंगरावर चढाई केली. हे सर्व वाटेत भयंकर शत्रूशी झुंज देत होते. कर्णाने हिमावत प्रदेशात राहणाऱ्या राजांवर कसा विजय मिळवला आणि त्यांना कशा प्रकारे वश केले, याचे वर्णन वैशंपायन करत असताना हस्तिनापूरच्या लोकांनी त्यांचा सामूहिक श्वास रोखून धरला आणि त्यांना खंडणी देण्यास भाग पाडले. उत्तरेकडील मोहीम पूर्ण झाल्यावर कर्णाने आपले लक्ष पूर्वेकडे वळवले, जिथे त्याने अंगबंध, कलिंग, मंदिका, मगध, कर्कखंड, औष्य, योध्य आणि अहिशात्र या पराक्रमी राज्यांचा पाडाव केला. वैशंपायनाने कर्णाने स्वतःला बटभूमीच्या शक्तिशाली राजापुढे कसे सादर केले याचे वर्णन केले. तेव्हा हस्तिनापूरचे लोक आश्चर्यचकित झाले, जिथे त्याने त्याच्या शासनाला पराभूत केले आणि त्याला खंडणी देण्यास भाग पाडलेला. जसे कर्णाचे विजय चालू राहिले तसंच त्याने दक्षिणेकडे कूच केले आणि दक्षिणात्येच्या पराक्रमी रथांचा पराभव केला. एका भीषण लढाईत भीष्माचा मुलगा रुक्मी कर्णाविरुद्ध शौर्याने लढला, परंतु अखेरीस त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या श्रेष्ठ सामर्थ्याची आणि पराक्रमाची कबुली देत त्याने शरणार्थी पत्करली. कर्णाचा रुक्मीशी कसा सामना झाला आणि नंतर पांड्या आणि श्री या राज्यांवर विजय मिळविण्यासाठी पुढे कसा गेला याचे वर्णन वैशंपायन करत असताना हस्तिनापूरचे लोक श्वास रोखून ऐकत होते. दक्षिणेकडील मोहीम पूर्ण झाल्यानंतर कर्णाने आपले लक्ष पश्चिमेकडे वळवले, जिथे त्याने शिशुपालाच्या मुलाला पराभूत केले आणि सर्व शेजारच्या राज्यकर्त्यांना आपल्या आधिपत्याखाली आणले. त्याने अवंतीवरही विजय मिळवला आणि विष्णूंना भेटून त्यांच्या सैन्याचा पराभव करण्यापूर्वी त्यांच्याशी शांतता करार केला. कर्णाने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा सर्व पृथ्वीवर कसा विजय मिळवला याचे वर्णन वैशंपायनाने केल्यामुळे हस्तिनापूरचे लोक अवाक झाले. हस्तिनापूरच्या गलबजलेल्या राज्यात सुद्धा मुलगा आणि प्रसिद्ध योद्धा कर्ण याच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य योजना उलगडत होती.
कथाकार वैशंपायन हा राजा धृतराष्ट्रासमोर उभा होता आणि कौरवांच्या भवितव्याला आकार देणाऱ्या घटनांचे वर्णन करत होता. कारण जेव्हा दुर्योधनाशी बोलला तेव्हा त्याचे शब्द दृढ निश्चयाने फुटले. हे कौरव, हे शब्द आपल्या अंतकरणात ठेवा आणि त्यानुसार कृती का. पृथ्वी शत्रूंपासून मुक्त झाली आहे. सर्व शत्रूंचा नाश करून स्वतः चक्राप्रमाणे तिच्यावर राज्य का. धृतराष्ट्राचा मुलगा लक्षपूर्वक ऐकत होता. त्याची महत्वाकांक्षा प्रत्येक क्षणाशी अधिक उजळ होत होती. कर्ण पुढे म्हणाला, ज्याच्याकडे माझा आश्रय आहे त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. माझा एक उद्देश आहे आणि तुम्ही ते ऐका. पांडवांच्या राजसूय यज्ञाने तुमच्यात एक इच्छा जागृत केली आहे. मी हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेन. कर्णाला त्याची दृष्टी साकार करण्याचे काम सोपवताना दुर्योधनाचे डोळे उत्साहाने चमकले. कर्णाला सत्तेवर ठेवून राजाने प्रमुख ब्राह्मणांना भव्य राजसूय यज्ञ करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. ज्ञानी आणि विद्वान पुजारीने धृतराष्ट्राच्या मुलाला सावध केले. युधिष्ठिर जिवंत असताना हा यज्ञ तुमच्या कुटुंबात केला जाऊ शकत नाही. तुमचे वडील धृतराष्ट्र अजूनही जिवंत आहेत. या कारणामुळे हा प्रयत्न करणे शहाणपणाचे ठरणार नाही. परंतु राजा अविचल होता. ब्राह्मणांनी एक पर्याय प्रस्तावित केला. वैष्णव यज्ञ भव्यता आणि सद्गुणांमध्ये राजसूयाची स्पर्धा करणारा एक शक्तिशाली विधी. ते म्हणाले, हा यज्ञ यापूर्वी कधीही केला गेला नाही. ते म्हणाले, केवळ प्राचीन विष्णूने केला आहे. तो विना अडथळा साजरा करण्यास सक्षम आहे आणि तो तुमची इच्छा पूर्ण करेल. कर्ण आणि दुर्योधन यांनी एक नजर फिरवली. त्यांचे मन तयार झाले. राजा कर्णाकडे आणि त्याचा भाऊ स्वालाचा मुलगा याच्याकडे वळला आणि त्याने त्यांची संमती मागितली. भावांनी एकत्रितपणे मान डोलावली आणि राजाने बलिदानाची नांगरणी करण्यासाठी कारागिरांची नेमणूक केली. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाल्यावर हस्तिनापूरचे घात्या हालचालींनी गजबजलेले होते. प्रत्येक व्यक्ती वैष्णव यज्ञाला जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेत होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरळीत पार पडली. प्रत्येक काम अचूकपणे पार पडले. राज्य उत्साहाने भरले होते आणि दुर्योधनाची महत्वाकांक्षा कधीही उजळली नव्हती. जसजसे तारे रात्रीच्या आकाशात चमकू लागले तसच एका भल्या दृश्यासाठी मंच तयार झाला जो इतिहासाचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. हस्तिनापूरच्या गजबजलेल्या शहरात भव्य बलिदानाची तयारी सुरू होती. कारागीर, सल्लागार आणि ज्ञानी विदुर धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधनाकडे गेले आणि त्याला सांगितले की भव्य विधीसाठी सर्व तयार आहेत. त्यांनी त्याला एक सोनेरी नांगर भेट दिला जो देवांप्रती असलेल्या त्यांच्या भक्तीचे उत्कृष्ट प्रतीक आहे. हा सोहळा सुरू करण्यासाठी उत्सुक असलेल्या धृतराष्ट्राच्या मुलाने त्याला शाही मान्यता दिली आणि यज्ञाला सुरुवात झाली. पवित्र मंत्रांचे पठण करण्यात आले आणि हवा स्वादिष्ट अर्पणांच्या सुगंधाने भरून गेली. दुर्योधनाची आई गांधारी आणि त्याचे वडील धृतराष्ट्र यांच्यासह विदुर, भीष्म, द्रोण, कृपा आणि कर्ण यांनी आपल्या मुलाच्या दीक्षेचा साक्षीदार म्हणून मोठा आनंद अनुभवला. दुर्योधनाने दूरदूरच्या राजपुत्रांना आणि ब्राह्मणांना आमंत्रित करण्यासाठी वेगवान संदेशवाहक पाठवले. असाच एक संदेशवाहक द्वैतच्या जंगलात पोहोचला जिथे त्याला युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे पांडव वनवासात साधे जीवन जगत असल्याचे दिसले. दूत कुतूहल आणि तातडीच्या मिश्रणासह त्यांच्याकडे गेला आणि त्याने दुर्योधनाकडून आपला संदेश दिला. युधिष्ठिर जो नेहमी न्यायी गाजा होता त्याने संदेशवाहकाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि उत्तर दिले, या निमंत्रणामुळे आम्हाला खरोखरच सन्मान मिळाला आहे, परंतु आता आपण आदरपूर्वक नकार दिला पाहिजे. आम्ही आणखी त्या वर्षे आमची तपस्या करण्याची शपथ घेतली आहे. भीम तथापि त्यांच्या प्रतिसादात घोडाचा इशारा जोडण्यास प्रतिकार करू शकला नाही. दुर्योधनाला सांगा की जेव्हा मी माझ्या रागाचे स्पष्ट रोनी त्याच्या कुटुंबावर ओततो तेव्हाच आम्ही त्याच्या यज्ञाला उपस्थित राहू. संदेशवाहक हस्तिनापुराला परतला आणि त्याने पांडवांचे शब्द दुर्योधनाला सांगितले. भीमाच्या धाडसी विधानाने कौरव राजकुमार चकित झाला, परंतु त्याने गारास न होण्याचा निर्णय घेतला. जसे दिवस जात होते तसच विविध राजे आणि सद्गुणी ब्राह्मणांमध्ये अनेक थोर पुरुष हस्तिनापुरामध्ये भव्य यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी आले. धृतराष्ट्र आणि त्याच्या मुलांनी त्यांचे मोठ्या सन्मानाने आणि आदराने त्याने स्वागत केले. विदुर त्यांच्या पाहुण्यांच्या गरजांकडे नेहमी लक्ष देत त्यांना चांगले पोषण, ताजेतवाने आणि समाधान मिळेल याची खात्री करत असे. उत्सवाची पराकाष्ठा होत असताना दुर्योधनाच्या आनंदाला सीमा उरली नाही, कारण त्याने आपल्या वडिलांना त्यांच्या थोर पाहुण्यांनी आणि मित्रांनी वेढलेले पाहिले.
अभिमानाने भरलेल्या अंतकरणाने त्या यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत आणि समाधान होईल याची खात्री करण्याची त्याने विदुराला सूचना केली की भव्य समारंभ संपला आणि त्यासोबत उसोळी दुर्योधनाने आपल्या सन्माननीय पाहुण्यांना निरोप दिला, त्यांच्यावर भेटवस्तू आणि संपत्तीचा वर्षाव केला. ते निघून जात असताना तो हस्तिनापुराला परतला. त्याच्या भोवती त्याचे भाऊ आणि जवळचे सहकारी कर्ण आणि सुवालाचा मुलगा. ज्यावेळी आदम्य पराक्रमाचा राजकुमार दुर्योधन त्याच्या परिवारासह शहरात प्रवेश करत होता, त्यावेळी पनेगिरवाद्यांनी त्याची जोरदार स्तुती केली. नागरिक त्यांचे कौतुक करण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी त्याच्यावर तळलेले भात आणि चंदनाची पेस्ट शिंपडली आणि म्हटले, हे राजा, सुदैवाने तुमचे बलिदान कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाले आहे. पण दुर्योधनाने केलेल्या भव्य कामगिरीवर प्रत्येकजण खुश झाला नाही. त्या प्रसंगी उपस्थित असलेल्या काही बेपर्वा त्यांनी असे म्हणण्याचे धास केले, निश्चितच तुमच्या या बलिदानाची तुलना युधिष्ठिराने केली जाऊ शकत नाही, किंवा हे त्या यज्ञाच्या 16व्या भागापर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या शब्दांनी दुर्योधनाला दोष केला, परंतु त्याचे मित्र त्याच्या बचावासाठी आले. ते म्हणाले, सुदैवाने हे आहे की तुमचे बलिदान कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाले आहे. भरत आणि यष्टी यांनी स्वर्गात प्रवेश केला. त्याच्या आईची आणि द्रोणाच्या चरणांची पूजा केली. जेव्हा तो त्याच्या धाकट्या भावाने वेढलेल्या एका उत्कृष्ट आसनावर बसला, तेव्हा सुद्धा मुलगा कर्ण त्याचे अभिनंदन करण्यासाठी उठला. कर्ण म्हणाला, हे भरतवंशाचे प्रमुख, सुदैवाने तुझ्या या पराक्रमी बलिदानाची सांगता झाली आहे. दुर्योधन हसला आणि उत्तर दिले, हे तू खरोखरच बोललास. जेव्हा हे सर्वात प्रमुख पुरुष दुष्ट मनाचे पांडव मारले गेले आणि जेव्हा मी महान राजस्व साजरा केला, तेव्हा तू पुन्हा हे नाईक माझा सन्मान कर. वचन देऊन दुर्योधनाचे विचार राजसूय यज्ञाकडे वळले, जे सर्वात प्रतिष्ठित विधी होते. तो विचार करू लागला की एकदा पांडवांचा पराभव झाला की तो कसा साजरा करेल. कर्ण त्याच्या पुढे उभा असताना दुर्योधनाने विचारले, सर्व पांडवांचा वध करून मी हे कौरव त्या मागण्या आणि सर्वात महत्वाच्या त्यागाचा राजसीचा उत्सव कधी साजरा करू. कर्वीचे डोळे दृढ निश्चयाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, हे राजांमधील हाती माझे ऐका. जोपर्यंत मी अर्जुनाचा वध करणार नाही, तोपर्यंत मी कोणालाही माझे पाय धुवू देणार नाही किंवा माणसाची चव घेऊ देणार नाही. आणि मी असुरवताचे पालन करेन. आणि जो कोणी मला कशासाठी विनंती करेल, मी कधीही म्हणणार नाही माझ्याकडे ते नाही. कर्णाने अर्जुनाला ठार मारण्याच्या व्रताशी कौरवांचे पराक्रमी रथ आणि धनुधरांनी मोठा जल्लोष केला, असा विचार करून की पांडवांवर आधीच विजय मिळवला गेला आणि दरम्यान जंगलात पांडवांनी दुर्योधनाबद्दल ऐकले. त्यांच्या वनवासादरम्यान एक शहाणा आणि जिज्ञासू राजा जन्मेजय याने आपल्या सुप्रसिद्ध चुलत भावंडांचे पांडवांचे भवितव्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने एक आदरणीय ऋषी वैशंपायन यांना विचारले, दुर्योधनाला त्यांच्या तावडीतून मुक्त केल्यानंतर पांडूच्या पराक्रमी पुत्रांनी त्या जंगलात काय केले? मला ही कथा ऐकायची आहे. वैशंपायन हा कथा सांगू लागला. त्याचा आवाज आदर आणि विस्मयाने भरलेला होता. एके दिवशी संध्याकाळी युधिष्ठिर जंगलात विश्रांतीसाठी झोपला असताना एक उल्लेखनीय घटना घडली. त्याच्या स्वप्नखानाचा एक गट त्याच्या समोर दिसला. त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. ते हात जोडून उभे होते. त्यांचे शरीर सर्वत्र थरथरत होते, जणू भीती आणि दुःखाने भारावून गेले होते. बुद्धिमान आणि दयाळू राजा युधिष्ठिराने हे प्राणी बघण्यासाठी आपले डोळे उघडले. त्याने त्यांना हळुवारपणे विचारले, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला सांगा. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय हवे आहे? त्या हरणाने अजूनही भावनेने थरथर कापत सामूहिक आवाजात उत्तर दिले. त्यांचे शब्द अगदी कुजबुजून, हे भरत, आम्ही वध झालेल्यांचे अवशेष आहोत. आम्ही लवकरच पूर्णपणे नष्ट होऊ. म्हणून पराक्रमी राजा, आम्ही तुम्हाला तुमचे निवासस्थान बदलण्याची विनंती करतोय. या हरणांच्या विनवणीने प्रेरित होऊन युधिष्ठिरचे हृदय दुःख आणि करुणेने फुलले. त्यांच्या हातून नष्ट झालेल्या असंख्य प्राण्यांचे भवितव्य त्याने त्यांच्यामध्ये पाहिले. सर्व प्राण्यांचे कल्याण करण्याच्या उद्देशाने राजा त्यांना म्हणाला, तसे होऊ द्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागेन. आणि त्यासह तो त्याच्या स्वप्नापासून जागे झाला. जसजशी रात्र पुढे सरकत गेली, तसंच युधिष्ठिराने हे दर्शन आपल्या भावांना सांगितले, जे अंधारात त्याच्या भोवती जमले होते. त्याने प्रत्येक तपशील सांगितला. त्याचा आवाज भावनेने भरलेला होता. अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांचे चेहरे झाडांवरून निघणाऱ्या चंद्रोदयाने उजळले होते. पांडवांपैकी सर्वात मोठा बोलला. त्याचे शब्द जंगलात प्रतिध्वनित होत होते. त्यांच्या पाठोपाठ जिवंत असलेल्या ज्यांचा वध करण्यात आला रे,
त्या हरणांनी रात्री मला अडवले आणि म्हटले, तुम्ही आमच्या रेषाच्या संकेतांसारखे आहोत, धन्य आहात. तुम्हाला आमच्यावर दया येते का? आणि ते खरोखर बोलले आहेत, आम्हाला या जंगलातील रहिवाशाची दया वाटली पाहिली. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. मी त्यांना 1 वर्ष आणि 8 महिन्यांपासून खाऊ घालत आहोत. त्याचा आवाज पश्चातापाने जड झाला. चला, म्हणून आपण पुन्हा प्रेमळ कानकांना बिंदू तलावाजवळ वाळवंटाच्या माथ्यावर वसलेल्या वन्य प्राण्यांनी भरलेल्या जंगलातील सर्वोत्तम जंगलांची दुरुस्ती करूया. त्याच्या भावाने होकारार्थी मान डोलावली. त्यांचे चेहरे दृढ निश्चयाने टेकलेले आणि निशब्द प्रस्थानासह पांडव ब्राह्मणांसमवेत जंगलाच्या खोल भागात जिथे झाडे वर उंच होती आणि प्राणी मुक्तपणे फिरत होते. पांडव वनवासात राहत होते. 12 वर्षाचे फळे आणि मुळांवर जगले होते. त्यांची पोट उपासमारीने गर्जना करत होती. त्यांच्या परिस्थितीच्या भाराने त्यांचे आत्मे चिरडले गेले होते. बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्यांच्या दुःखाचा फटका सहन करत होता. त्याचे हृदय दगडासारखे जड होते. तो जंगलात भटकत होता. त्याचे डोळे उदास होते. त्याचा आत्मा भूतकाळातील आठवणींनी त्रस्त होता. तो चालत असताना झाडझुडप आणि हानीच्या कथा कुजबुजत असल्यासारखे वाटत होते. वाऱ्याने त्याला जीवनाच्या क्षमतेची आठवण करून देणारा आशय आणि मृत्यूचा सुगंध वाहून नेला. युधिष्ठिराने त्याचे राजे, त्याचे भाऊ आणि त्याची प्रतिष्ठा गमावली. तेव्हा त्याचे विचार त्या दुर्दैवी रात्रीकडे वळले. त्याला सुताचा मुलगा शकुनीचे कठोर शब्द आठवले, ज्याने त्याला हा खेळ खेळण्यास प्रवृत्त केले. ज्याने त्यांचे नशीब सील केले. त्या आठवणीची वेदना अजूनही त्याच्या आत रेंगाळली होती. हे तपदाय जखम ज्याने बरे होण्यास नकार दिला. युधिष्ठिरचे भाऊ अर्जुन, भीम आणि जुळे नकुल आणि सहदेव त्यांच्या चेहऱ्यावर चिंता करून त्याला पाहत होते. अगदी त्यांची प्रिय पत्नी द्रौपदीला देखील त्याच्या दुःखाचा भार जाणवला. त्यांनी एकत्रितपणे वनवासाचे कष्ट सहन केले होते, परंतु आता असे वाटत होते की वेळ निघून जात आहे. जेव्हा ते त्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी धडपडत होते, तेव्हा झाडांवरून एक आकृती बाहेर आली. व्यास, पराक्रमी, तपस्वी आणि सत्यवतीचा मुलगा, त्याचे डोळे रात्रीच्या आकाशात ताऱ्यांसारखे चमकले, करुणा आणि समजूतदारपणाने भरलेले युधिष्ठिर पुढे आला. व्यास जवळ येतात त्याचे डोके आदराने झुकलेशीचे शब्द कोरड्या पृथ्वीवरील सौम्य पावसासारखे होते. सुखदायक, शांत आणि पुनरुज्जीवित करणारे. ते जीवनाच्या क्षममूर स्वरूपाबद्दल, आनंद आणि दुःखाच्या अपरिहार्यतेबद्दल बोलले. एक शहाणा माणूस तो म्हणाला, जीवन हे आनंद आणि दुःख यांच्यातील नृत्य आहे. हे जाणतो. जेव्हा आनंद येतो तेव्हा एखाद्याने त्याचा आनंद घेतला पाहिजे. जेव्हा दुःख येते तेव्हा एखाद्याने ते संभावाने सहन केले पाहिजे. युधिष्ठिरच्या आत्म्यासाठी व्यासाचे शब्द मर्मासारखे होते. वर्षी तपश्चर्येचे महत्व, आत्मनियंत्रण, संयम आणि इंद्रियांच्या मरणाची साधना याबद्दल बोलत असताना त्याने लक्षपूर्वक ऐकले. व्यासाने घोषित केले, तपश्चर्या ही या जगात आणि पुढच्या महान गोष्टी साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे. युधिष्ठिर जेव्हा हे ऐकत होता तेव्हा त्याला जाणवले की त्याच्यावर एक स्पष्टतेची भावना ओसरली आहे. त्याच्या लक्षात आले की त्याच्या भावांचे दुःख हे केवळ त्यांच्या परिस्थितीचा परिणाम नाही, तर त्यांच्या स्वतःच्या चारित्र्याचे प्रतिबिंब आहे. ते 12 वर्षांपासून फळे आणि मुळांवर जडत होते, परंतु केवळ त्यांची शारीरिक भूकतृप्त होणे आवश्यक नव्हते. ती त्यांची आध्यात्मिकता होती. कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीवर मुद्गल नावाचा सद्गुणी माणूस साधेपणाचे आणि भक्तीचे जीवन जगला. तो त्याच्या सत्यनिष्ठ, देशभावनेचा अभाव आणि दबलेल्या इंद्रियांसाठी ओळखला जात असे. मुद्गलाने शील आणि उंच पद्धतीचे अनुसरण केले. जिथे तो 15 वर्षापर्यंत खात असे आणि नंतर आणखी 15 वर्षापर्यंत कबुतराचे जीवन जगत असे आणि या काळात मक्याचे द्रोण गोळा करत असे. त्याच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग म्हणून मुद्गल दर्शन आणि पौर्णिमेचे रेतने साजरे करत असे. देवतांना आणि त्यांच्या पाहुण्यांना अन्न अर्पण करत असे. चांद्र दिवशी इंद्र सुद्धा इतर दिव्य प्राण्यासह अर्पण केलेल्या अन्नात सहभागी होत असे. मुद्गलचे हृदय शुद्ध आणि अस्वस्थ राहिले आणि तो आपल्या पाहुण्यांचे आनंदी उत्साहाने मनोरंजन करत असे. एक दिवस त्याच्या अनियमित वागणुकीसाठी आणि अपमानासाठी ओळखला जाणारा मुनी दुर्वासा मुद्गलच्या घरी पोहोचला. उपासमारीने त्रस्त होऊनही दुर्वासा त्याला दिलेले अन्न पूर्णपणे संपवून गेला. त्यानंतरच्या हंगामात तो परत आला आणि प्रत्येक वेळी पुरवले सर्व अन्न खाऊन टाकला. तरीही मुद्गलच्या आणि सर्व समावेशक राहिला दुर्वासा अखेरीस मुद्गलच्या आतुर दयाळूपणा आणि आगाराने प्रभावित झाला. त्याने कबूल केले की मुद्गलचे हृदय शुद्ध आणि लबाडीपासून मुक्त होते आणि त्याचे आत्मसंयम, धैर्य
न्याय इंद्रिये आणि क्षमतांवरील नियंत्रण, दया आणि सद्गुणाबद्दल त्याची प्रशंसा केली. दुर्वासाने भविष्यवाणी देखील केली की मुद्गल त्याच्या स्वतःच्या शरीरात स्वर्ग प्राप्त करेल म्हणून. दुर्वासा हे शब्द बोलत असताना हस आणि साहसाने जोडलेल्या रथावर एक दिव्या संदेशवाहक मुद्गलासमोर प्रकट झाला. दूताने मुद्गलाला रथावर चढण्यासाठी आमंत्रित केले आणि घोषित केले की त्याला त्याच्या तपश्चर्येचे फळ मिळाले आहे. तथापि मुद्गलाने स्वर्गात राहणाऱ्या लोकांच्या गुणाबद्दल अधिक माहिती मागितली. संदेशवाहकाने स्पष्ट केले की केवळ दगलेले आत्मे आणि नियंत्रित इंद्रिय असलेले सद्गुणी आत्मेच आकाशीय क्षेत्र प्राप्त करू शकतात. त्याने देवऋषी आणि इतर आकाशीय प्राण्यांनी वास्तव्य केलेल्या विविध जगाचे वर्णन केले, जिथे इच्छेची प्रत्येक वस्तू उपलब्ध होती. मुद्गलची उत्सुकता वाढली होती आणि त्याने स्वर्गातील आनंदाचे स्वरूप आणि त्याचे तोटे याबद्दल विचारले. संदेशवाहकाने उत्तर दिले की एखाद्याच्या स्वतःच्या कृतींचा परिणाम म्हणून प्राप्त झालेले जग या स्वरूपाचे आहे. आनंददायी गंधांनी, स्वादिष्ट वाऱ्यांनी, मोहक आवाजांनी आणि चमकदार दृश्यांनी भरलेले आहे. त्याने मुद्गलाला आश्वासन दिले की त्याच्या गुणवान कृतीमुळे तो हे क्षेत्र प्राप्त करेल, जिथे भूक, तहान किंवा भीती अस्तित्वातच नव्हती. संदेशवाहकाने बोलणे संपवल्यावर मुद्गलचे हृदय आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने भरून गेले. त्याच्या लक्षात आले की त्याचे साधेपणाचे, भक्तीचे आणि निस्वार्थ जीवनाचे जीवन त्याला आध्यात्मिक वार आणि न्यायाच्या या क्षणाकडे घेऊन गेले आहे. जंगलाच्या मध्यभागी पांडवांनी साधे जीवन जगले. त्यांच्या भोवती ज्ञानी मुनी होते. ते त्याचे दिवस या ऋषीशी संवाद साधण्यात आणि सूर्यापासून मिळवलेले अन्न वितरित करण्यात, भ्रामक आणि उदरनिर्वाहासाठी आलेल्या प्रवाशांमध्ये वाटून घालत घालत बंधुशात होते. जसे ते एका शहरात असतील, परंतु प्रत्येकजण त्यांच्या आनंदाने समाधानी नव्हता. दुर्जनांच्या राज्यात द्वेषाने उत्तेजित झालेल्या दुर्योधनाला आपल्या चुलत भावंडांना हानी पोहोचवण्याची तीव्र इच्छा होती. त्याने कर्ण, दुःशासन आणि इतरांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी एकत्रितपणे दुष्ट योजना आखल्या. दरम्यान दुर्वासा नावाचा एक पूज्य तपस्वी 10,000 शिष्यासह शहरात आला. तो दुर्जनवशी त्याच्या अनपेक्षित स्वभावासाठी ओळखला जात होता आणि त्याच्या नावाचा उल्लेख केल्याने राज्यातील लोक खर्च कापत होते. दुर्योधनाने मोठ्या विनम्रतेने दुर्वासाचे स्वागत केले. आधी विनम्र असल्याप्रमाणे त्याची वैयक्तिक सेवा केली. तो दिवसरात्र तपस्वीच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देत असे, परंतु दुर्वासाचे समाधान होणे सोपे नव्हते. तो अचानक अन्नाची मागणी करायचा, फक्त नंतर भूक लागली असल्याचे सांगून ते नाकारायचा. काही वेळा तो चेतावणीशिवाय नाहीसा होतो, ज्यामुळे दुर्योधन गोंधळून जात असे दिवस जात होते. तसंच दुर्वासाची राजकुमारच्या संयमाची परीक्षा होत होती. त्याने विविध युक्त्या वापरून त्याची परीक्षा घेतली, पण दुर्योधन शांत आणि संयमी राहिला. त्याला रागही आला नाही. राजाच्या संयमाने तपस्वी प्रभावित झाला आणि त्याच्यावर कृपा करू लागला. एके दिवशी दुर्वासाची खरी शक्ती उभी झाली, जे त्याला प्रसन्न करतील त्यांना तो वरदान देऊ शकतो. दुर्योधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुयोधनाला वरदान मागण्याच्या आशेने उत्साहाची लाट उसळली. दुर्वासाला त्याच्या स्वागताने आनंद झाला, तर तो कोणत्या कृपेची विनंती करेल यावर त्याने कर्ण आणि द्वेषासनाशी पूर्वी संमती दर्शवली होती. नवीन आशेने सुयोधनाने तपस्वीला जंगलात युधिष्ठिरचे अतिथी होण्यास सांगितले. विशेषतः अशा वेळी जेव्हा पांचाची राजकुमारी द्रौपदी तिच्या पती आणि ब्राह्मणांना खायला दिल्यानंतर विश्रांती घेत होती. दुर्वासाने ही विनंती मान्य केली, ज्यामुळे दुर्योधन खूप आनंदित झाला. त्याला असे वाटले की त्याने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत आणि कर्ण त्याच्या बाजूला असताना त्याने आपल्या भावासमोर समाधान व्यक्त केले. कर्णाने या भावना प्रतिध्वनित केल्या. त्याला जे हवे होते ते मिळवल्याबद्दल राजाच्या भाण्याची प्रशंसा केली. धृतराष्ट्राचे दुष्टपुत्र घरी परतले. त्याचे वाईट हेतू पूर्वीपेक्षा अधिक उजळले. पांडवांच्या दुर्दैवाबद्दल बोलताना त्यांचे शब्द द्वेषाने भरलेले होते. ते असे म्हणत होते की युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ धोक्याच्या समुद्रात पडले होते, दुर्वासाच्या क्रोधाच्या अग्नीच्या संपर्कात आले होते. त्यांच्यावर जो अंधार पडला होता तो त्यांचा स्वतःचा प्रयत्न होता आणि आता त्यांना अशा खड्ड्याचा सामना करावा लागला जिथून सुटका नाही असे वाटत होते. एका हिरव्यागार जंगलात दुर्वासा नावाचा एक कोशी आपल्या 10,000 शिष्यांसह त्यांच्या प्रवासानंतर विश्रांती घेण्यासाठी आला. ज्ञानी राजा युधिष्ठिराने आपल्या मातासमवेत त्यांचे प्रेमाने स्वागत केले आणि त्यांना योग्य आसन दिले. मात्र इतक्या मोठ्या गटाची व्यवस्था तो कशी करणार याची राजाला कल्पना नव्हती. दरम्यान राजकुमारी द्रौपदी मुनींना अन्न पुरवण्याच्या चिंतेत होती. तिला मेजवानीची तयारी करण्यासाठी सर्व काही संपले होते.
परंतु त्यांच्या घरात अन्न सापडले नाही. हताश होऊन ती भगवान कृष्णाकडे वळली, जो तिच्या जेवणानंतर विश्रांती घेत होता, आणि त्याने त्याच्या मदतीसाठी उत्कटतेने प्रार्थना केली. द्रौपदीने कृष्णाच्या दैवी शक्तींचे आवाहन केले. ज्यावेळी त्याने तिला दुःशासनाच्या क्रूरतेपासून वाचवले होते, कृष्णाला तिचे दोष जाणवले आणि तो पटकन त्याच्या झोपेतून उठला आणि तिच्या बाजूला गेला. त्याने उघड केले की त्याला भूक लागली आहे आणि त्याला लगेच अन्नाची गरज आहे. द्रौपदी गोंधळून गेली आणि मुनींना ते कसे खायला देतील याची काळजी करत होती. तिने उत्तर दिले की त्यांच्या घरात अन्न शिल्लक नाही. कृष्ण मात्र शांत राहिला आणि तिला स्वतःसाठी एक भांडे आणण्यास सांगितले. जेव्हा भांडे आणले गेले तेव्हा कृष्णाने आत डोकावले आणि त्याच्या काठावर भाग आणि भाजीपाल्याचा एक छोटासा कण चिकटलेला दिसला. सौम्य स्मित हास्याने तो गिळला आणि म्हणाला की त्याची भूक भागवण्यासाठी ते पुरेसे आहे. द्रौपदीला त्याच्या आत असलेल्या दैवी शक्तीवरील विश्वास पाहून आश्चर्य वाटले. त्यानंतर कृष्णाने भीमसेनाला मुलींना रात्रीच्या जेवणासाठी बोलावण्याची सूचना केली. दरम्यान दुर्वासा आणि त्याचे शिष्य जवळच्या ओढ्यात आंघोळ करायला गेले होते. त्यांच्यासाठी काय तयारी केली जात आहे हे त्यांना माहीत नव्हते. मात्र त्यांच्या आंघोळीतून बाहेर पडल्यावर त्यांना आढळले की त्यांचे पोट अधिक भरले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तयार केलेले जेवण निरुपयोगी झाले आहे. दुर्वासाला त्यांच्या चुकीचे गांभीर्य जाणवले आणि पांडवांच्या रागाची भीती वाटली, जे त्यांच्या तपस्वी शक्तीसाठी आणि भगवान कृष्णाच्या भक्तीसाठी ओळखले जात होते. त्याने आपल्या शिष्यांना पांडवाचा राग येऊ नये म्हणून त्वरित पळून जाण्याचा सल्ला दिला. मुनी घाईघाईने निघून गेले आणि गोंधळलेल्या भीमसेनाला मागे सोडून गेले. पांडवांना जेव्हा मुनी अचानक निघून गेल्याचे कळले तेव्हा ते गोंधळून गेले आणि त्यांच्या कृतींच्या संभाव्य परिणामाबद्दल चिंतित झाले. तथापि कृष्ण पुन्हा एकदा प्रकट झाला आणि त्यांना आश्वासन दिले की त्याने या परिणामाची अपेक्षा केली होती आणि तो दुर्वासाच्या क्रोधापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी आला होता. कृष्णाने स्पष्ट केले की पांडवांच्या तपस्वी शक्तींच्या भीतीने मुनी घाबरून पळून गेले होते. त्यानंतर त्याने पांडवांना निरोप दिला, घरी परतायचे आणि त्यांना त्यांच्यावर जीवनात सोडण्याचे वचन दिले. पांडवांनी कृष्णाच्या हस्तक्षेपासाठी कृतज्ञ होऊन त्याचे आभार मानले आणि आशीर्वाद घेऊन त्याला निरोप दिला. कृष्णाच्या जाण्यानंतर पांडवांनी आपला प्रवास सुरू ठेवला आणि द्रौपदीसोबत जंगलात आनंदाने दिवस घालवले. अशा प्रकारे दुर्वासाच्या भेटीची कथा संपुष्टात आली आणि पांडवांचे डावपे संपुष्टात आले. कानकाच्या मोठ्या जंगलात जिथे सूर्याची किरणे झाडांवरून नाचत होती आणि जंगली फुले झगमगत्या रंगात फुलत होती, तिचे पांडूचे मुलगे अमर असल्यासारखे राहत होते. हे पराक्रमी योद्धे प्रत्येक जण स्वतः इंद्राशी बरोबरी करणारे जंगलात फिरत होते. त्यांच्या शत्रूवर विजय मिळवण्याच्या त्यांच्या पराक्रमाची संपूर्ण देशात ख्याती होती. काही काळ त्यांनी कानकाला त्यांचे घर बनवले. त्यांच्या बरोबर आलेल्या ब्राह्मणाची देखभाल करण्यासाठी शिकार केली. जसे दिवस जात होते तसंच हे अर्जुन आणि त्याचे भाऊ अनेकदा द्रौपदीला आश्रमात एकटे सोडून खेळाच्या शोधात बाहेर पडायचे. आध्यात्मिक भरतेसर एक महान तपस्वी त्रिवेंदू आणि त्यांचा बुद्धिमान मार्गदर्शक धौम्य यांनी या व्यवस्थेसाठी त्यांची परवानगी दिली होती. पांडूच्या मुलांना माहीत होते की त्यांची प्रिय पत्नी या दोन पूज्य ऋषींच्या सावध नजरेत सुरक्षित आहे. दरम्यान एका दूरच्या राज्यात सिंधूचा राजा जयद्रथ साल्वाच्या शासकाला श्रद्धांजली वाहण्याच्या तयारीत होता. त्याने आपला उत्कृष्ट शाही पोशाख परिधान केला आणि लग्नाद्वारे युती करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजकुमारांच्या चमूसह निघाला. तो कामेच्या जंगलातून प्रवास करत असताना या अभिमानी राजाच्या आगमनाने जंगलातील शांतता भंगली. जयद्रथला द्रौपदी उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आश्रमाचा शोध लागला. तिचे सौंदर्य विजेसारखे उजळणारे काळे ढग या दिवसाने त्याचा श्वास घेतला आणि ज्यांनी तिला पाहिले त्यांना आश्चर्य वाटले की ती अप्सरा आहे की देवांची मुलगी. त्यांचे हात सहजपणे आदराने एकत्र आले कारण ते तिच्या निर्दोष रूपाकडे पाहत होते. जयद्रथाच्या आश्चर्याने लवकर इच्छेचा मार्ग मोकळा झाला आणि त्याला वाईट हेतूने पकडले गेले. तो आपल्या सोबती कोटिकाकडे वळला आणि त्याने विचारले, ही अतुलनीय सौंदर्य असलेली महिला कोणाची आहे? ती मानव प्रकारची आहे का? तिला आपल्या राज्यात परत घेऊन जाण्याची, तिला स्वतःचे बनवण्याची कल्पना करत असताना त्याचे शब्द उत्कटतेने वाहू लागले. जयद्रथाच्या महत्वाकांक्षेला मर्यादा नव्हती. तो हा तेजस्वी जीव मिळवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास तयार होता. पुन्हा परिधान केलेली कोटिका सावधपणे द्रौपदीकडे गेली आणि एखाद्या वाणीला संबोधित करता येईल अशा स्वरात बोलली, हे सुंदर. तो म्हणाला, तू कोणाचा पती असू शकतोस? आम्ही तुला यापूर्वी कधी पाहिले नाहीस. द्रौपदी त्या अनोळखी व्यक्तीचे शब्द लक्षात घेऊन
तिच्याकडे वळली. तिचे मोठे डोळे कुतूहलाने चमकले. कोटिका तिच्या समोर उभी असताना जयद्रथ दूरवरून पाहत होता. त्याचे हृदय एका अतुक्त उत्कटतेने ग्रासले होते. कितीही किंमत मोजावी लागली तरी तो या उत्कृष्ट प्राण्यावर स्वतःचा दावा करण्याचा निर्धार करत होता. त्याच्या कृतीमुळे लवकरच अशा घटनांची साखळी सुरू होईल जे भरत राजवंशाच्या पायाला हादरवून टाकतील हे त्याला फारसे माहीत नव्हते. सूर्य जनावर मावत होता. आश्रमावर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. जिथे एक एकाकी स्त्री भव्य कदंबाच्या झाडाच्या फांदीवर झुकलेली होती. तिचे सौंदर्य अग्नीच्या ज्वालासारखे चमकले. पालामधून वाहणाऱ्या सौम्य वाऱ्याने तिला चमकवले. त्रिगत राज्यातील एक तरुण राजकुमार कोटिका त्याच्या डोळ्यात उत्सुकता आणि कौतुक घेऊन तिच्याजवळ आला. नमस्कार थोर स्त्री, तो आदराने झुकून म्हणाला. तुम्ही या जंगलात एकटेच उभे आहात तरीही तुम्ही आत्मविश्वास आणि सामर्थ्याची अभाव पसरवता. तुम्ही देवी यक्षी किंवा कदाचित दानवी अप्सरा किंवा दैत्याची पत्नी आहात का? किंवा कदाचित तुम्ही नागा राजाची मुलगी आहात का? राक्षसी किंवा वरुण यम सोम किंवा कुबेराची पत्नी आहात? कोटिकाचे शब्द सौम्य प्रवाहात बाहेर पडले. जणू तो या गूढ स्त्रीला वेढलेले रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत होता. ती स्त्री उंच उभी होती. तिचे डोळे आनंदाने चमकत होते. तिला तिच्या समव्य ओळखीचे कोटिकाचे काव्यात्मक वर्णन आवडत होते. मी देवी नाही, शेवटी ती म्हणाली. तिचा आवाज संगीतासारखा आहे. मी कोणत्याही अलौकिक वंशाचा दावा करत नाही. पण मला सांगा राजकुमार कोटिका, तू आणि तुझा साथीदार कोण आहात? तू या जंगलात का आला आहेस? कोटिका हसली. तिला आनंद झाला की त्या स्त्रीने तिच्याबद्दल गुपित लपवण्याऐवजी त्याच्याबद्दल विचारले. मी कोटिका राजा सुताचा मुलगा आहे. तो त्याच्या भोवती जमलेल्या त्याच्या मित्रांकडे इशारा करत म्हणाला, हा त्रिगर्तचा राजा क्षेमांकर आहे आणि त्याच्या मागे पुलिंदाचा राजकुमार उभा आहे आणि तलावाजवळ असलेला तो तरुण विसुको राजघराण्यातील योद्धा स्वालाचा मुलगा आहे. कोटिका बोलत असताना सौवीरचा राजा जयद्रथ त्याच्या सैन्याच्या डोक्यावर असलेल्या झाडांवरून बाहेर पडला. त्याची 12 मानक वाहक त्याच्या पुढे स्वार झाले. त्यांचे रथ शेंगाण्याच्या घोड्यांनी उडले, जे नृत्य होत चाललेल्या प्रकाशात चमकदार रत्नासारखे चमकले. जयद्रथाचे लोक त्याच्या भोवती जमले असता कवच आणि संभाषणाच्या कुकुराने हवा भरून गेली. जयद्रथाच्या सैन्याकडे बघताना कोटिकाचे डोळे मोठे झाले आणि आपल्या शूर योद्ध्यांनी वेढलेला हा पराक्रमी गाजा कोण आहे? त्याने त्या स्त्रीकडे स्पष्टीकरणासाठी वळून त्या स्त्रीला विचारले, पण ती फक्त हसली आणि म्हणाली, मी फक्त एक विनम्र प्रवासी आहे. राजकुमार कोटिका, मला या राजांची किंवा त्यांच्या सैन्याची माहिती नाही. पण मला सांगा, तुम्हा सर्वांना या जंगलात काय? अंत्यसूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला. त्याने जंगलाला मंद अंधाराच्या प्रकाशात झोकून दिले. झाडे एकमेकांशी गुप्त गोष्टी कुजबुजत असताना फुलणाऱ्या फुलांचा सुगंध आणि सरपडणाऱ्या पानांच्या आवाजाने हवा भरून गेली. कोटिकाचे साथीदार त्याच्या भोवती जमले, अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. एका हिरव्यागार जंगलात जिथे झाडांवर वाऱ्यामध्ये हळुवारपणे हलत होती, तिथे राजकुमारी द्रौपदी एकटी पडली आणि तिला एका अनोळखी व्यक्तीचा सामना करावा लागला. प्रवासादरम्यान शिव्याचा मुद्दा, ज्याला कोटिका म्हणून ओळखले जाते, तो राजकुमार तिला भेटला होता. कुतूहल आणि सावधगिरीच्या मिश्रणाने तो तिच्याजवळ गेला आणि त्यांच्या परिस्थितीचे औचित्य ओळखून ती बोलल्यास संकोचली. जेव्हा ती त्याला कसे संबोधित करावे याचा विचार करत होती, तेव्हा द्रौपदीचे डोळे हळुवारपणे हलत होते आणि सूक्ष्म हालचालीसह तिने धरून ठेवलेल्या कदमाच्या फांदीला सोडून दिले. शेवटी बोलल्यापूर्वी तिने तिच्या रेशमी पोशाखाची पुनर्रचना केली, कोणत्याही चुरकुत्या किंवा चिकटपणा दूर केला. मला माहित आहे राजकुमार, ती म्हणाली. तिचा आवाज संगीतासारखा आहे की माझ्यासारख्या एखाद्याने तुम्हाला असे संबोधित करणे योग्य नाही. परंतु तुमच्याशी बोलण्यासाठी इथे दुसरे कोणीही नसल्यामुळे आणि मी सध्या एकटा असल्याने मी तुमच्याशी बोलण्याची ही संधी घेईन. तिच्या शब्दामध्ये लाजाळूपणा होता, पण दृढनिश्चयाची भावनाही होती. जाणून घ्या साहेब, ती पुढे म्हणाली, या जंगलात एकटे असल्याने मी तुमच्याशी बोलू नये. माझ्या लिवनाचे उपयोग लक्षात ठेवायला हवे. पुढे जाण्यापूर्वी ती आपले विचार गोळा करत एका क्षणासाठी थांबली. मला कळले आहे की तुम्ही सुरताचा मुलगा आहात, ज्याला कोटिका म्हणून ओळखले जाते. म्हणून आता मी तुम्हाला माझ्या नातेसंबंधाबद्दल आणि प्रसिद्ध भविष्याबद्दल सांगेन. कशात आत्मविश्वासाने द्रौपदी तिची कहाणी सांगू लागली. मी राजा द्रुपदाची मुलगी आहे, ती म्हणाली. तिचा आवाज प्रत्येक क्षणाशी मजबूत होत चालला आहे. लोक मला कृष्णाच्या नावाने ओळखतात
आणि मी माझे पती म्हणून 5 व्यक्ती स्वीकारले आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्ही कदाचित एक कथांडोपस्थ येथे राहत असताना ऐकले असेल. ती तिच्या प्रिय पतीबद्दल बोलत असताना तिचे डोळे अभिमानाच्या संगीताने चमकले. ती पुढे म्हणाली, युधिष्ठिर भीमसेन अर्जुन